हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. मावशी रेट भाकर घट पिठलं गरम भात वर तुपाची धार लेकराला माझ्या साधा कदर का मावशी महाजे मला असले 17-18 आहेत मला. हे सगळ्यात लहान धाकटे बघा, हे शेंडे फळ याचं नाव गोंद्या. बघा ना मावशी कसा अंगठा चुकीत, हे 6 महिन्याचं आहे. हे त्याच्यापेक्षा मोठं आहे, हे महापिंट्या आहे. नाही हे थोरलंय सगळ्यातलं. हे गोंद्या, ह्यो पिंट्या आणि ह्यो थोरला पप्या. ते माग लागून आलं, माझ्या माग लागून. पप्या इकडं यांड्री या. जरा लाजळी बघा पप्या. मावशी पप्या पाहिला का तुम्ही? काय सांगू तुम्हाला, तुम्हा पिंट्या गोंद्या इकडे गेला. मावशी बघा ना कसा झाला माझा गोंद्या बापावर गेला मुर्दा. बापावर सारखं किरकिर करतं म्हणून त्याच्या अंगी लागत नाही. बघा ना केवढे हातपाय झाले. तर हे गोंद्या पापा कुठे येत? घरी. मम्मी कोण आहे? मम्मी तिकडे म्हणते. कसं हसत बघा ना मावशी, मन मोकळं हसत. एवढं मोठं झालं पण आणखी चिडीत मुतत. हे नाही बघा तसं, हे लय निर्मळ आहे. कसं हसत बघा ना हे बी. मावशी काय सांगू तुम्हाला, कसं करावं माझ्या एकटीचे जेवण सांगा ना. म्हणून म्हणते मावशी 2 दिवस झाले, 1 रुपयाचे 2 दिवस झालं. वाढ माय वाढ ग माय, वाढ माय भीमाबाई, मथुराबाई, कृष्णाबाई, द्वारकाबाई, वाढ ग माय. हे चष्म्यावली अक्का वाडकी मान नुसतं बघते टक्का मक्का. अगं असं कुठं चालाय बापा? पिंट्या लागला राव का मला. अगं असं आता मिटलं गड्यात. ते खिसा भरून जाईन ना पळू. तुला चॉकलेट खायला? चॉकलेट नाही खायचं, दात खराब होते. वडापाव खातो, बिस्किट खातो, गुलाबजाम खातो. मला खातो का? हे लय गुणाचं. गोंद्या तुला नाही गिरायक लागत. अशी वाढ माय वाढ. आजी का? आजी र आजी हो म्हण ना बाबा आता तरी. आजी आहे का? आजी र आजी, मोठ्या नाकाची आजी. नुसतं बघती. वाढ माय वाढ. ऐका मला सांगतात, ही वैदिन अर्थात आपल्या समोर आहे. मला सांगतात प्रत्येकानं वाढायचं, पण काय तर भक्तीची भाकर आणि श्रद्धेची भीक. त्याकरता ही वैदिन आपल्या समोर आहे. मावशी कोपऱ्यातला का घ्यायचं का काही? गे सारी फणी घे मैना काळी पोत मनी घे. साडी वाणी गमायला साडी पोत मनी घे. साडी फणी घे मैना काळी पोत मनी घे. साडी वाणी गमायला काळी पोत मनी घे. काळी पोत घे मन्याला, काळी पोत घे मन्याला. आयुष्य मागत धन्याला, आयुष्य मागत धन्याला. काळी पोत घे मन्याला, पोत घे मन्याला. आयुष्य तुझ्या धन्याला, आयुष्य धन्याला. साडी फणी घे मैना काळी पोत मनी घे. साडी वाणी गमायला काळी पोत मनी घे. साडी फणी घे मैना काळी पोत मनी घे. साडी वाणी गमायला काळी पोत मनी घे. काय बघतो रे बाप? तात्या बघा ना ते जर्किंग वाला हाताची घडी घालून बघते माझ्या कसं. बाई माणूस पाहिले ना का कधी? सर आहेत का? सर असं असते बाई. तुमच्यासारख्या माणसानं बघावं का बरं इतकं? सारखं टकलून पाहिलेत माझ्याकडं. बाई माणूस पाहिले ना का सर तुम्ही कधी? नाही पाहिलं का? मग लगीन करता का माझ्याशी?
सारखं टकलून बघायला सर सुद्धा माझ्याकडं. सर लगीन करता का लगीन? एक के साथ 2 फ्री. ही 2021 ची ऑफर येतात त्या. वाढ ग माय. मावशी घ्यायचं का काय? हा वाढ माय वाढ कोरकुट का वाढ. हे तुला सुया देते, पिना देते, डोरलं देते, वाळ्या देते, मनगट्या देते. जा आता आण गोळा करून सगळ्याचे जाऊ. हा फक्त चिलर आणू नको चिलर. तिकडे तिकडे कोपऱ्यात वाढ अक्का वाढ ग. हे वाढ माय कोरकुट का वाढ. तुला सुया देते, पिना देते, डोरलं देते, वाळ्या देते, मनगट्या देते, वाचं औषध देते, उंदराचं औषध देते, माणसाचं बी औषध देते. हे मारून टाक सगळेच. बघा ना कसे बसलेत बोकेची बोके. वाडाच्या नावानं बोंबा बोंब. वाडाला आहे का नाही काय का सगळी महेश भाऊ की. दाताचं दात बन घा ग कुणी कुंकू घ्या कुणी कामनी. दाताचं दात बन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी कामनी. ऐका या ठिकाणी मन मोठं केलं आणि कलेचं कौतुक करून आदरणीय आमच्या छगन तात्यांकडून 151 रुपयाचं बक्षीस. ते कुठं चाललंय बघू ना घेऊ. त्याचं काही गॅरंटी लागत नाही बाबा. ते भरलेलं बघू ना घेऊन तिकून तिकडेच. लक्ष माझ्याकडे द्या. मन मोठं करून या कलेचं कौतुक करून आदरणीय तात्यांकडून 151 रुपयाचं बक्षीस. एक उखाणा तात्यांचा. नाव घेते नाव घेऊ का? ते पण मान हलायले घेतला असं ना संक्रांतीला का घेऊच. आमचे दिलखुलास व्यक्तिमत्व आदरणीय तात्यांकडून 151 रुपये. एक उखाणा तात्यांचा. ऐकायचं का तुम्हाला? नाव ऐकायचं? आता कसं करू बरं घेतेच ऐका. वाकडी तिकडी बाबळ तिचा हिरवा हिरवा पाला. वाकडी तिकडी बाबळ तिचा हिरवा हिरवा पाला. पहिला नवरा मेला म्हणून छगन तात्या केला. मग काय 150 रुपयात नवरा करू. यसुया घे माय कंगवा फनी घे ग माय. यसुया घे. ते दोही गिरायकले आगावत लक्ष ठेवून घ्यायचं. तुम्ही किती चाल करा पुढे कॅमेरा आहे बरं का. बरं का. घे माय कंगवा फनी घे ग मा. नाही नाही हिव कसं वाजन आता बघू ना. बरं आलं हिव कसं हे वाजतं काय. नाही लय म्हटलं तिकडे कोपरा राहिला अजून. ऐका मला सांगतात अगं असं ते गोड दिसतंय ना जरा. मग ऍक्शन लक्ष माझ्याकडे द्या. होय नाव सांग नाव. नाव आमचे विठ्ठल दादा. तुम्हीच का मफलरवाले तुम्ही? बाई बाई आमच्या विठ्ठल दादा सरनेम आडनाव जाधव दादांकडून सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस. या कार्यक्रमाकरता मावश्या म्हणत्या मा हे हाशी तेले का पण पैसेच गोळा करायला. आम्ही तर आणले बी नाही आहे की नाही. नाही आणले ना शाबास. टेन्शन गेलं तुमच्या मागचं नाही म्हणलं काय की नाही. असं नका करू मावशी. ऐका बरं जाऊ द्या. नसले आणले तर टेन्शन घेऊ नका. वाटलं तर द्या पटलं तर घ्या. टेन्शन घ्यायचं नाही. नाही आणले तुम्ही पैसे. आता कसं करू. नसले आणले तर एक काम करा मावशी. टेन्शन घेऊ नका. नसलेच आणले तर शेजारी कोण उसने घ्या. ते नाही जमलं तर सोनं द्या. नथनी मोडणी 2-2, 4-4 महिने देऊन टाका मला. ऐका वाटलं तर द्या आणि पटलं तर घ्या. असा गोड कार्यक्रम या ठिकाणी करणार आहे. कारण पटण्यासारखंच बोलणार आहे. जे बोलतो हे माझं नाही. जगाचा बाप ज्यांच्या घरी नोकर होता त्या नाथबाबांचं बारुडे
अगदी सर्वांगाचं कान करून ऐका आणि सोबत घेऊन जा. नक्की जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज सांगतात वाढायचंय प्रत्येकानं, पण काय तर भक्तीची भाकर आणि श्रद्धेची भीक घाला. महाराज सांगतात याचा फायदा काय? बुरगुंडा बोईन मास्तर बघायला येत ना तात्या. बघा ना तुम्ही मास्तरकडे बघा ना एकदा. त्यांची नजरच हटा ना माझ्यावर. हा? ते वटवून माझ्यावर सेटिंग लावाले. लाईन मारायचं काम करायचं नाही. हो मला सांगतात बुरगुंडा होईल. बुरगुंडा बुरगुंडा म्हणजे नेमकं काय? आता तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात बुरगुंडा म्हणजे हे असं आलं असं नाही का? पण हे सोंग आहे महाराज, हे रूपक आहे. कशा करता? हे सोंग जर तुमच्या समोर जर आता आणलं नसतं तर कीर्तन संपलं कुत्र तरी थांबलं असतं का? हा, पण सोंगाला पाहूच नका. महाराज सांगतात उसडोंगा परी रसन हे डोंगा आणि काय बोलला अशी वरल्या रंगा. म्हणून सार काय आहे हे सोबत घेऊन जा. महाराज सांगतात ही वैदिन अर्थात त्या भिकारीच्या भाषेतला बुरगुंडा म्हणजे ज्ञान. आणि तो ज्ञानाचा बुरगुंडा प्राप्त करण्याकरता जीवन खर्च करायचंय, नाहीतर हे जीवनच व्यर्थ आहे गड्या. कशा करतात? ज्ञानाशिवाय महत्व कोणालाच नाही. हा, ज्याच्याकडे ज्ञानच नाही तो का माणूस म्हणावा का? म्हणून किमती जीवन जगण्याकरता ज्ञानाची प्राप्ती करा. ते ज्ञान आम्हाला मिळवायचे कुठं महाराज? त्या ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता आम्हाला संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल. जीवनात सत्संग घडल्याशिवाय तुम्हाला ज्ञान नावाची गोष्ट पाहायला सुद्धा मिळणार नाही. प्राप्त करणं अवघडच आहे. म्हणून संतांची संगती करा आणि त्या ज्ञानाची प्राप्ती करा. कशा करता? ज्ञान जर झालं तर मायबाप आम्हाला ग्रंथ कळतील, ग्रंथ कळले तर संत कळतील, संत कळले तरच भगवंत कळेल. म्हणून भगवंताची तुमची ओळख व्हावी आणि या जन्माचं सार्थक व्हावं याकरता त्या ज्ञानाच्या बुरगुंड्याची प्राप्ती करा. म्हणून महाराज सांगतात अनादि सिद्ध नवलाई झाले स्वानंद गुरुकुला सभे घेऊन आले प्रेमाचे कुंकू भारिले भक्तीची काठी हाती धरिले. भक्तीची काठी हाती धरिले. हा, भक्तीच्या काठीचा आधार असल्याशिवाय देव दिसणार आहे का? हा, म्हणून महाराज भक्तीशिवाय आमचा जीवन आम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. महाराज सांगतात याच्या अगोदर प्रेमाचे कुंकू भाळिल्याले. 1 मिनिट महिला मंडळी करता बोलतो आणि पुढे जातो. ऐका, इथं वर्णन नाथबाबांनी केलंय कुंकवाचं. कुंकू म्हणजे काय, कशाला म्हणतात कुंकू? ऐका, अलीकडे कुंकूच राहिलं नाही महाराज, आहे की नाही? आता कुंकू गेलं आणि टिकली आली. मला टिकली सांगायची नाही, कुंकू कशाला म्हणतात ऐका. आई वाचले ना, आणि आमच्या सौभाग्याचं असणारं प्रतीक त्याचं नाव कुंकुई. पण अलीकडे कुंकू नाव आहे एवढं. जुन्या महिला मंडळी आजही बघा ज्या नाटीवर आहेत ना, कपाळभर कुंकुई महाराज. कुंकाला फार महत्व आहे. आजी माय तुमचं वर्णन करायला तुम्ही तर चालल्या पाय काढीत पाय काढीत. ऐका ऐका, म्हातारे माणूस आहे, जाऊ द्या त्यांना. आजी बाय बाय. जायनात का पण चप्पल तुमचीच न्या जाता नाही तर चांगले बदून हाणता तसं नका करू. आजी म्हणेन मेल्या मी काय चपला चोरा आले बरे. ऐका, कुंकवाचं महत्व मला आपल्या समोर मांडायचंय. पण अलीकडं प्रत्येक कीर्तनामध्ये आम्ही टिकली ऐकली. मला टिकली सांगायचीच नाही, पण ही टिकली का आली, कशी आली, कुठून आली याच्याबद्दल नक्की बोलणार आहे. टिकली अर्थात फॅशन. आणि ही फॅशन आपल्या ग्रामीण भागात जरी कमी असली तरी शहरामध्ये या फॅशनचं फार वाढतं प्रमाण आहे. आणि या फॅशनच्या वाढत्या प्रमाणामुळं आमच्या समाजावर झालेला दुष्परिणाम, त्याचं कारण हा मुद्दा फार महत्त्वाचा. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळी, तुमच्याकरता बोलतोय.
आज आपल्या ग्रामीण भागात सध्या तरी बरं आहे. थोडं आपण शहरामध्ये गेलो, मुंबई पुणे ठाण्यासारख्या ठिकाणी जर गेलो तर या फॅशननं खूप कहर केला महाराज. आणि याचा परिणाम रोज टी व्हीवर वर्तमानपत्रात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हे त्या फॅशनचे परिणाम आहेत महाराज. आम्हाला भानच राहिलं नाही, शरीर प्रदर्शनाची गोष्ट आहे का. म्हणून अगदी मोठमोठे प्रकरण अगदी हैदराबाद कोपर्डी या छत्रपतींच्या महाराष्ट्रात अशी प्रकरणं घडतात ना, याला कारणीभूत सुद्धा तुम्ही आम्हीच आहेत. म्हणून मला सांगायचे फॅशन आपली नाही, पवित्र मराठी संस्कृतीला जोपासा काळाची गरज आहे. आपण केलं काय महाराज, आपण आपलं सोडून दिलं, लोकांचं डोक्यावर घेऊन नाचायला लागलो. परिणाम ज्या घरात अशी घटना घडते महाराज काय वाटतं. म्हणून या महाराष्ट्रात जन्मलेली प्रत्येक लेख ही जिजाऊची कन्या आहे. हा, म्हणून हे बदललं पाहिजे, हे परिवर्तन काळाची गरज आहे. कशा करता बोलतो आहे का, आज या महाराष्ट्रामध्ये आम्ही आदर्श घ्या मुस्लिमांच्या मुलीचा. त्या या देशातली महाराष्ट्रातली मुसलमानाची बाई घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर डोक्याच्या केसापासून तळपायच्या नखापर्यंत पूर्ण अंग भरून कपडे असतात त्यांना, तो ते बुरखा. मग आपल्यासाठी का कापूस कमी पडायला का. आमची फॅशन चालली कुठं. एक वाक्य सांगतो ऐका. माई सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य कोपर्डीनंतर माईंनी या महिलांकरता उद्देशून वाक्य उच्चारलं होतं, ऐका आणि सोबत घेऊन जा. या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व ताईला एवढंच या भारुडातून मला आपल्यासमोर मांडायचे. ऐका, कोपर्डीनंतर माईंनी सांगितलं होतं, अंग भरून कपडे जर बाईच्या जातीने घातली तर लोक सत्कार करतील, नाहीतर बलात्कार हे होतच राहतील. धन्यवाद. एवढं जरी आजच्या भारुडातून माझ्या ताईने आईने जर घेतलं ना तर माझ्या कार्यक्रमाचं सार्थक झालं. ही काळाची गरज आहे. का सांगतोय फॅशन आपली नाही, भले आपली कितीही लाडाची लेख जर असेल ना, 5 नाही 10 हजाराचा एकच ड्रेस तिला घ्या, पण कणभर शरीर तिचं उडं पडता कामा नये. कारण शरीर ही प्रदर्शनाची गोष्ट नाही, झाकावं तितकं महत्त्व आहे, लक्षात घ्या. म्हणून सांगतो ऐका. महाराज सांगतात प्रेमाचे कुंकू भाळीले आले. आपल्या संस्कृतीला जोपासा ही काळाची गरज आहे. हा, जास्त शिकलेल्या मंडळींनी महाराज या संस्कृतीची विकृती केली, समाजाचं वाटोळ आहे. म्हणून सांगतो ऐका. प्रेमाचे कुंकू भाळीले आले, भक्तीची काठी हाती धरिले, मुरगुंडा होईन मैया तुला मुरगुंड होईल का, मैया तुला मुरगुंड होईल का, मैया तुला मुरगुंड होईल का, मैया मुरगुंड होईल का, मुरगुंड होईल का, मुरगुंड होईल का, मुरगुंड होईल का. तात्या ही मै बबी बघा. बबे मोर आहे की माय, लाजू नको. लाजायचं नाही. ह्यो गोंद्या, ह्यो पिंट्या, ह्यो पप्या आणि बबी. बबी लय गुणाची. हा, बबी लय गुणाची. बबे बबे काय नाही ग, काय नाही म्हणायचं, जी म्हणायचं. हा बबे माय तुला पंढरपूरला यायचं. तसं नको ना म्हणू, बघून भरलं पाहिजे ना आपलं. नवीन लेकरू आहे महाराज, इथे येऊन बोलणं हे काय सोपं नाही. ऐका बबे, जमलं बरं का जी. हा, ही आपली संस्कृती जुनी. तात्या जुन्या काळात सासऱ्यानं जर सुनबाईला आवाज दिला ना, सुनबाई, त्या काळची सून म्हणायची जी. आता सासऱ्यानं आवाज द्यावा, सुनबाई काय का. 1 मिनिटात महाराज कॅप्चर केलं या आमच्या बबीनं. बबे माहिती तुला पंढरपूरला यायचं. यायचं म्हणती. बबे तुला पंढरपूरला यायचं, पण 40 रुपयात कसं गजायचं चौघात. हा, आणि पुन्हा सगळ्यात आपलं हाफ तिकीट खाली बसलं. माय बाबे मोठ्यानं तुला पंढरपूरला आल्यावर देवळात यायचं का, पिक्चर पाहायचं का. देवळात यायचंय. पिक्चर लय धट आहे बा. ऐका, ही बबी कामून इथं उभा केली माहितीये का, मुद्दाम. त्याचं कारण असं आहे, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली कमी नाहीत. आणि आम्ही नेमकं केलं काय महाराज, मुलीला कमी लेखू लागलो. परिणाम आज लग्नाकरता मुलीच नाहीत. हा, चांगल्या चांगल्याला भेटा महाराज आता. बरोबर नाही तात्या, हे परिणाम कशाचा आहे. आम्ही भ्रूण हत्या केली, लेकीला गर्भात मारलं, त्याचा परिणाम आता समाजाला भोगावा लागतोय, लक्षात घ्या. म्हणून सांगायचंय मला, मुलीला गर्भात मारू नका. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज क्रमांक 1 ला मुलीच आहेत.
मुलगा मुलगी माणूस समान आणि देऊ शिक्षण बनवू महान. मुलापेक्षा मुलगी बरी आणि दोन्ही कुळाचा उद्धार करी. मुलगा काय आणि मुलगी काय समर्थपणे जगायला शिक्षण हाच उपाय. किती गोड कला केली महाराज. का माझ्या संघ होती का? इथं 2 मिनिटात तिने उत्तर देणं हे तिच्या अंगातलं कला आहे. लक्षात घ्या. मग कोणत्याही क्षेत्रामध्ये आज मुली क्रमांक 1ला आहे. म्हणून मुलीला गर्भात मारू नका. शिकवा आणि मोठं बनवा. अगदी महाराष्ट्रभर आमच्या भारताचा इतिहास आहे महाराज. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, सुनीता विल्यम्स महाराज, ज्या छत्रपतीनं हे महाराष्ट्र हा स्वराज्य घडवलं, आऊसाहेबांना महाराज घडवलं. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, कितीतरी नावं इतिहासामध्ये महिलांची आहेत आणि आम्ही मुलींना कमी लेखतोय महाराज. अजिबात नाही. म्हणून सांगतो ऐका, भ्रूण हत्या करू नका. अंडरलाईन करा या वाक्याला. काळाची गरज आहे. बस माय बाबे खाली. पंढरपूरला यायचा हा मम्मी कोण पैसे आण मग. मुरुगुन्ना झाला विठ्ठलवंताला, विठ्ठलवंताची राणी रुक्मिणी मातेला. श्री ज्ञानेश उदरासी आला, ज्ञानेश्वरी ग्रंथातया लिहिला. ऐका, माझ्या माऊलीनं, माझ्या ज्ञानोपारायनं अवघ्या 16व्या वर्षी या नका चांगला घेते, चांगला घेते. टेन्शन घेऊ नका. ऐका, शेती केली वाया गेली मग लावला ऊस. शेती केली वाया गेली मग लावला ऊस. ऊसान दिला धोका आणि गोपाळरावचा घेते मुका. छान घेतलं ना. घ्यायचं का? खरंच घ्यायचं का? होय दादा, घेऊ का? घ्या. ते बी लाजत नाही तर होय, नाहीत ना लाजत. वा लाजलंच नाही पाहिजे महाराज. जर लाजलं का परमार्थाचा आनंद त्याला नाहीच. ही लाजण्याची जागा नाही. मी आपल्याला सांगून गेलो. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधने अपरते. म्हणून एक उखाणा इथल्या दादाचा ऐका. खिशात हात काय मिळे? खरं सांगाय बाबा, नक्की सांग. हा काय करू? नाही घेतले ना मग आपली शपथ घेऊ म्हणतोय राव. किती घेतले? काहीच नाही. ऐका, विनोद केला बरं का. जा की दादाकडे जा, मोठ्या भावाकडे जा. हाय होय इकडे हे जाव किळे राव. ऐका 2 मिनिटं मला निरूपण आपल्यासमोर मांडायचं. पुन्हा अगदी सुंदर भारूड आणायचं, खळखळून हसायला लावणार. त्याकरता महाराज सांगतात, मुरुगुन्ना झाला विठ्ठलवंताला, विठ्ठलवंताची राणी रुक्मिणी मातेला. मोर बघ ना, लेर गेले बघा. हे बापावर गेले. मी आधीच सांगितलं तुम्हाला. त्याचा बाप बी असाच करतो. श्री ज्ञानेश उदरासी आला, ज्ञानेश्वरी ग्रंथातया लिहिला. ऐका, माझ्या माऊलीनं, माझ्या ज्ञानोबारायनं अवघ्या 16व्या वर्षी, म्हणजे आजच्या 10वीच्या पोराच्या वयात माझ्या माऊलीनं केलेलं अलौकिक कार्य या जगाकरता लिहिली ज्ञानेश्वरी. मायबाप ज्ञानेश्वरी. काय ताकद आहे ज्ञानेश्वरीची. ऐका, ज्ञान होय मुढा आणि ते मूर्ख त्या दगडा. मावशी तुम्ही चालला का? मावश्या बसा. त्यांचा विचार चालला होता दोघी जणीचा सटका. त्या मला मेला एवढा लागलाय गे आपल्या गावात. पैसेच फिटले गड्या तुमच्या गावच्या. आज हसलं पाहिजे महाराज. जीवन त्याच्याकरता मिळालंय. एक दिवस जायचंय सगळं सोडून जाते नाही का. सोबत काहीच नाही येणार. मावशी खरंच धन्यवाद बरं का. मरून पोटाला येईल तुमच्या. लक्ष माझ्याकडे द्या. ज्ञान होय मुढा आणि ते मूर्ख त्या दगडा. जर दगडा ज्ञान होत असेल तर आम्ही माणसं महाराज. त्याचे पैसे आण ना बाबा. तिकडे देण ठुई आधी. पैसा देण ठुई फक्त.
उषाताई आमच्या उषाताईनं सुद्धा 100 रुपयाचे बक्षीस दिले. धन्यवाद ताईंना. मन मोठं केलं आणि कलेचं कौतुक करून ताईंनी 100 रुपये दिले. तर वा, पहिला नंबर ताईचा, रुपये दिले 100. ताईचा पहिला नंबर बक्षीस द्यायला. तात्यो हे हिशोब नाही लागून द्यायचा आपल्याला. इकडं कोंबायला इकडं असं बाई. तुला नोटाचं काय करतं चिल्लर तुला. सगळ्यांना विनंती आहे, खूप छान कला आहे, काय ना काय आपल्या परीने थोडंफार त्यांना द्यावं. खूप लांबून येतोय, दरवर्षी येतोय आपल्या सगळ्यांना खुश करण्यासाठी. आपल्या परीने काय त्याची इच्छा, म्हणजे जास्त इच्छा नाही त्याची, एवढं हसवणं सोपं नाही. जास्त काय नाही, मला 150 द्या. आहे की नाही? तसं काही नाही. ऐका, माझा गोंद्या आपल्याकडे आलेला आहे. फक्त गोंद्याकडे लक्ष द्या, त्याच्या बघण्यातच टाका की ते खिशात घालीन. फक्त हात वर करा. तुझा शेवटपर्यंत लक्ष माझ्याकडे द्या. तू बी जा. हा बबे तू इकडे साईट आण ना. गोळा करून तुलाच घे. पप्याला लय मोठे खिशे आहेत. आपल्या वाट्याला नाही यायचे ते. इकडे एक मध्ये कोपरीला 2-3 आपल्या का वाट्याला यायचे. लक्ष माझ्याकडे द्या. ऐका महाराज, हिवय दिन अर्थात बुरगुंडा सांगतोय ज्ञानाची प्राप्ती संतांशिवाय नाही. म्हणून ऐका, आणि त्या संतांची संगती करायची असेल तर जायचं कुठं संतांना शोधायला. म्हणून सांगेल ऐका, कुठंच जाऊ नका. माझ्या माऊलीची संगती करायची, ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या. महाराज सांगतात, ज्ञानेश्वरी ना अगदी शुद्ध अंतःकरणातून तुम्ही एक जरी उभी अनुभवली तर महाराज सांगतात जीवनाचा कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण नामदेवराय सांगतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी उभी अनुभवावी. जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका, ज्ञानेश्वरी महाराज सांगतात, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी आणि कृपा करी हरी तयावरी. ऐका, त्या संताची संगतीशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. म्हणून ऐका, माऊलीची संगती करायची, ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या. तुकोबराची संगती करायची, गाथा हातामध्ये घ्या. नक्कीच तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. असा गोड भाव या ठिकाणी मांडतो आणि सुंदरसं भारूड या ठिकाणी दुसरं घेतोय. सर्वांनी लक्ष माझ्याकडे द्या. ऐसा शकून सांगितला एका जनाने अन्न झाला आणि संत जे जे कार्य केला बये तुला बुरगुंडा होईल ग. अर्थात संताची संगती ज्ञानाची प्राप्ती, याचं नाव बुरगुंडा. तरच जीवनाला सद्गती. बरं का, एवढं घेतो पण पुढे चालतो. ऐका, गोड असं पात्र या ठिकाणी घेणार आहे. तत्पूर्वी 2 मिनिटाचं भजन या ठिकाणी महिला मंडळीचं होईल आणि सुंदर शेवटचं भारूड सर्वांकरता फर्स्ट क्लास अगदी वेळी या ठिकाणी घेऊन येणार आहे. लक्ष माझ्याकडे द्या. तुम्ही आता म्हणू नका टाळपाखवाज टाळकरी तुमच्याकरता नाही, पुरुष मंडळी म्हणायचं नाही, महिला मंडळीसाठी भजन गोड असं मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणायचा ही कड तर ती कड. बरं का, सर्वजणी भजन करा. तुमचं भजन मला पटलं तर भारूड सुटलं, नाही तर तांबडं फुटलं. अवशी म्हणत्यान इवळ तू एकटाच. फक्त 10 मिनिटं आपले घेतो. 10 मिनिटं सर्वांना सुट्टी. लक्ष माझ्याकडे द्या. स्वर द्या. नामदेव जनाबाई टाळी वाजायची बोली नाही. फक्त इथालचाच आवाज आला बरं का. काय भजन केलं मावशी. नामदेव आता कसं करू. ऐका, पण याच्या कथा सुद्धा प्रमाण आहे तात्या. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.